बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन एज्युकेशन शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमात मराठी माध्यमांतर्गत गणित भाग 2 प्रकरण 7वे निर्देशक भूमिती या पाठातील 1 ते 2 मार्काचे प्रश्न बघण्यासाठी मी एरंगळ म्युनिसिपल सेकंडरी शाळेतील सहाय्यक शिक्षिका श्रीमती प्राजक्ता बिरारी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 मधील प्रकरण 7वे निर्देशक भूमिती यापूर्वी आपण अभ्यासलेले आहेत। यावरील 1 ते 2 मार्काचे प्रश्न कसे सोडवायचे ते आज बघणार आहोत। मागील पाठात वर्तुळ या 6व्या प्रकरणातील 1 ते 2 मार्काचे प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला वैशाली मॅडमने अतिशय उत्कृष्टपणे समजावून सांगितलेले आहेत। आज देखील आपण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला एकूण 5 प्रश्न असतात। त्यातला पहिला प्रश्न बहुपर्यायी आणि त्याचबरोबर 4 पैकी 4 असा एक गुणाचे प्रश्न 4 मार्कासाठी असतात। प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 3 पैकी 2 कृती करायच्या असतात, त्याला प्रत्येकी 2 गुण असतात। त्याचबरोबर बी भागामध्ये 5 पैकी 4 प्रश्न जे की 2-2 गुणांचे असतात, म्हणजे एकूण तो प्रश्न 8 मार्काचा असतो। असा प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा यामध्ये तुम्हाला या प्रकरणावर 1 आणि 2 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। तेच आज आपण पाहणार आहोत। चला तर मग बघूया, आधी आपण जे शिकलेलो आहोत त्याची थोडीशी उजळणी करूया। सर्वप्रथम तुम्हाला अक्ष, आरंभबिंदू व चरण ह्या संकल्पना निश्चितच समजलेल्या असतील। अक्ष हे 2 प्रकारचे असतात, एक्स अक्ष आणि वाय अक्ष। त्या दोघांच्या छेदनबिंदूला आरंभबिंदू असे नाव दिलेले आहे, त्याला ओ असे म्हणतात। आणि यामुळे या दोघांच्या एक्स आणि वाय अक्षाच्या छेदनामुळे आपल्या प्रतलाचे 4 भाग तयार झाले, ज्यांना आपण चरण असे म्हणतो। तुम्हाला आकृतीत इथे दिसत आहे एक्स अक्ष आणि वाय अक्ष। या एक्स आणि वाय अक्षावर समान अंतरावर तुम्हाला खुणा केलेल्या दिसत आहेत आणि तिथे 1, 2, 3 डाव्या बाजूला -1, -2, -3 असे निर्देशांक लिहिलेले दिसत आहेत। तर ह्या सगळ्या कृतीमुळे आपल्याला प्रतलातील एखाद्या बिंदूचे स्थान निश्चित करता येते। ही द्विमितीय संकल्पना आहे। एकमेकींना लंब असणाऱ्या या 2 रेषांपासूनच्या अंतरांनी प्रतलातील एखाद्या बिंदूचे स्थान आपल्याला निश्चित करता येते। आता आपण संख्या रेषा यापूर्वी इयत्ता 8वी मध्ये फार जवळून अभ्यासलेली आहे। आडवी जी संख्या रेषा आहे तिला एक्स अक्ष म्हणतात। तिच्या डाव्या बाजूला धन संख्या लिहिल्या आहेत, तसेच उजव्या बाजूला ऋण संख्या लिहिलेल्या आहेत। त्याचबरोबर वाय अक्ष त्याच्या वरच्या बाजूला आपण धन संख्या लिहिलेल्या आहेत आणि खालच्या बाजूला ऋण संख्या लिहिलेल्या आहेत। दोघांच्या छेदनबिंदूला तुम्हाला ओ हे नाव दिलेले दिसत आहे, त्याचा निर्देशांक असतो 0। त्याला इंग्रजीतील ओ या अक्षराने दर्शवतात। ओरिजिन किंवा त्याला आरंभबिंदू असे देखील म्हणतात। आता तुम्हाला इथे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पिवळ्या रंगाची खूण केलेली दिसत आहे। एक्स अक्षावर ओच्या उजवीकडे धनसंख्या तर डावीकडे ऋण असतात, तसंच वायच्या देखील वरच्या बाजूला धन खालच्या बाजूला ऋण असतात। तसंच हे जे यामुळे या 2 रेषांच्या छेदनामुळे जे 4 भाग झाले आहेत त्यांना चरण असे आपण म्हटलेले आहे। या चरणामध्ये आपले बिंदू समाविष्ट असू शकत असतात। आता आपला घड्याळाचा काटा उजवीकडून डावीकडे अशा रीतीने फिरतो, परंतु चरणाचे क्रमांक 1, 2, 3, 4 हे त्याच्या अगदी उलट दिशेने फिरताना आपल्याला दिसतात। त्याप्रमाणे आपण त्यांना नाव देखील दिलेले आहे। पहिला चरण, दुसरा चरण,
तिसरा चरण आणि चौथा चरण. ह्या चरणांना आपले बिंदू ह्या चरणांपैकी कोणत्या तरी एका चरणात असू शकतात. एकतर चरण 1 मध्ये, 2 मध्ये अथवा 3 मध्ये किंवा 4 मध्ये. मग काही बिंदू यात कुठेच नसेल तर ते मग कुठे असतील? मग ते एकतर एक्स अक्षावर असतील किंवा एकतर वाय अक्षावर असतील. आणि यापैकी जर कुठेही नसेल तर तो निश्चितच तो बिंदू काय असेल? शून्य असेल. म्हणजे तो दोघांच्या छेदनबिंदूवर असू शकतो. आता ह्या चरणांच्या याच्यानुसारच आपल्याला अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कसे ते आपण पुढे पाहणारच आहोत. आता लक्षात ठेवण्यासाठी बघा, तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की एक्स अक्षावर डावीकडे धनसंख्या असतात. म्हणून चरण 1 मध्ये येणारा जो पहिला निर्देशांक आहे तो काय असेल? धन असेल. कारण की असा संकेत आहे, जेव्हा बिंदूचे निर्देशक मांडायचे असतात त्यावेळेला पहिले एक्स अक्षाचा निर्देशांक लिहायचा असतो आणि नंतर वाय अक्षाचा निर्देशांक लिहायचा असतो. मग चरण 1 चा जो पूर्ण भाग आहे त्याकडे बघा, तर तुमच्या असे लक्षात येईल की येथे एक्स अक्षावरील बिंदू धन येऊ शकतात आणि वाय अक्षावरचे बिंदू देखील धन येऊ शकतात. म्हणून चरण 1 मध्ये येणाऱ्या जेवढ्या काही संख्या म्हणजे जेवढे बिंदूंचे निर्देशांक असतील ते धन धन असे असतील. त्यानंतर चरण 2 मध्ये तुम्हाला दिसत आहे की चरण 2 मध्ये जे वाय एक्स निर्देशक आहेत ते सगळे कसे आहेत? ऋण आहेत. आणि ऋण असल्यामुळे त्याचा एक्स निर्देशक काय असेल? ऋण असेल. परंतु वाय निर्देशक हा त्याचा धन दिसत आहे. वरच्या बाजूला वाय निर्देशकाच्या सर्व संख्या ह्या धन आहेत. म्हणून चरण 2 चे जेवढे बिंदू असतील त्या सर्वांचे निर्देशक ऋण आणि धन अशा पद्धतीचे असतील. तर चरण 1 आणि चरण 2 चे बिंदू कसे असतात हे आपल्या लक्षात आले असेल. चरण 3 मध्ये बघा, तुम्हाला एक्स निर्देशक त्यांचा ऋण दिसते. ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4. आणि त्याचबरोबर इकडे खाली वायचा खालचा भाग म्हणजे आरंभबिंदूच्या खालचा भाग जो की ऋण संख्या आहे. -1, -2, -3, -4. तर अशा पद्धतीने चरण 3 मध्ये येणाऱ्या सर्व बिंदूंचे निर्देशक हे ऋण आणि ऋण असे असतील. तुम्ही क्रॉसिंगमध्ये सुद्धा लक्षात ठेवू शकता 1 आणि 3 चे, की इकडे 1 मध्ये धन धन, 3 मध्ये ऋण ऋण अशा पद्धतीने. त्यानंतर चरण 4 मध्ये तुम्हाला दिसत आहे एक्स निर्देशक धन असेल आणि वाय निर्देशक ऋण असेल. म्हणून चौथ्या चरणामध्ये येणाऱ्या सर्व बिंदूंचे निर्देशक हे धन आणि ऋण अशा पद्धतीचे असतील. एकदा काही ही गोष्ट आपल्या लक्षात आली की आपल्याला यावरचे प्रश्न अतिशय आरामात सोडवता. त्यानंतरचा भाग आपण बघितलेला आहे प्रतलातील बिंदूचे सहनिर्देशक. तुम्हाला आतापर्यंत कळलेच आहे की प्रत्येक बिंदू मांडताना 2 संख्या लिहाव्या लागतात, म्हणजे त्याचे 2 ठिकाणचे स्थान. द्विमिती म्हणजे 2 मिती. मग इथे आपल्या आलेखावर 2 मिती आपण दाखवलेले, एक्स अक्षाची एक मिती, वाय अक्षाची एक मिती. म्हणून एक्स अक्षाचा निर्देशक पहिले लिहायचा, वाय अक्षाचा निर्देशक नंतर लिहायचा. म्हणून जर एखाद्या बिंदूचं नाव, जसं आपण आपलं नाव सांगताना पूर्ण नाव सांगतो, आपलं नाव सांगतो, नंतर वडिलांचे नाव सांगतो आणि नंतर आडनाव सांगतो, म्हणजे आपण आपले ओळख 3 नावांनी करून देतो, तशी इथे बिंदूमध्ये त्यांची ओळख ही 2 असते. पहिला एक्स निर्देशक, दुसरा वाय निर्देशक. आता मला एक्स अक्ष यांनी निश्चित झालेल्या प्रतलात आता बिंदू इथे तुम्हाला पी दाखवलेला आहे. पी बिंदूचे निर्देशक तुम्हाला दिसत आहे 2 आणि 3. आता 2 आणि 3 हे जे निर्देशक आहेत, आता 2 म्हणजे एक्स निर्देशक, एक्स अक्षावरचे त्याचे स्थान किती आहे? 2 अंतरावर आहे. म्हणजे इथे 2 अंतरावर आपण लंब रेषा काढली कोणापासून आणि त्यानंतर
वायचा निर्देशक आहे 3 म्हणून वाय अक्षावरील धन 3, 3 म्हणजेच काय धन 3, 3 या बिंदूपासून आपण लंब रेषा काढली. दोघं रेषा जिथे मिळतात त्यांच्या छेदनबिंदूला पी नाव दिले. अशा पद्धतीने आपल्याला पी बिंदू हा मिळालेला आहे. त्याचबरोबर इकडे तुम्हाला क्यू बिंदू दिसतोय. क्यू बिंदूचा एक्स निर्देशक -3 म्हणजेच एक्स अक्षावरचे तुम्ही पहिले स्थान शोधायचे. -3 कोणते आहे? -3 पासून एक लंब रेषा काढली. त्याचबरोबर वाय अक्षावरचे त्याचे स्थान आहे 2. दोनापासून एक लंब रेषा त्यांचा छेदनबिंदू मिळाला. क्यू हे नाव दिले. म्हणजे क्यूचे आपण प्रतलातले स्थान निश्चित केलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला याच्यावर तुम्हाला एकतर बिंदू दिलेले असतील आणि त्यांचे स्थान ओळखायला सांगितले असेल, किंवा तुम्हाला प्रतलातले आलेखाचे स्थान निश्चित करायचे आणि त्यानंतर तिथे बिंदू स्थापन करायचे, अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा पुढचा भाग आहे एक्स अक्षाला समांतर रेषा. समांतर याचा अर्थ काय? समांतर म्हणजे समान अंतरावर. तर एक्स अक्षाला समान अंतरावर असणारी जी रेषा आहे त्याला एक्स अक्षाची समांतर रेषा असे म्हणतात. तुम्हाला इथे काही बिंदू दिलेले दिसत आहे आणि त्यातून जाणारी एक रेष काढलेली दिसत आहे. बिंदू ए 5, 4, बी 2, 4, सी -2, 4, डी -4, 4, ई 0, 4, एफ 3 आणि 4. ह्या सर्व बिंदूंना प्रतलामध्ये निश्चित केलेले आहे. लाल डॉटने इथे तुम्हाला दिसत आहे. मग आता हे तुम्हाला बघताच बरोबर लक्षात आले की हे सर्व बिंदू एकरेषीय आहेत. म्हणून या सर्वातून जाणारी एक रेषा काढली तर असे लक्षात आलं की ही रेषा एक्स अक्षाला बिलकुल समांतर आहे. म्हणून याला म्हटले आहे एक्स अक्षाला समांतर रेषा. मग जरा निरीक्षण करा या बिंदूच्या निर्देशकांकडे. तुम्हाला असे लक्षात येईल की या सर्वांचा वाय निर्देशक काय आहे? सारखा आहे. 4, 4, 4, 4, 4. फक्त एक्स निर्देशक मात्र वेगळा वेगळा आहे. म्हणजेच एक्स अक्षाला जेव्हा रेषा समांतर असते तेव्हा तिचा वाय निर्देशक काय असतो? समान असतो, एकसारखा असतो. तर हेच या रेषेचे सूत्र आहे की एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे सूत्र काय? तर वाय बरोबर बी, म्हणजे वाय हा एकसारखा, तेव्हा ती रेषा काय असते? एक्स अक्षाला समांतर असते. त्यानंतर वाय अक्षाला समांतर असणारी रेषा, अर्थातच वाय अक्षाला जी रेषा समांतर असेल तिचा एक्स निर्देशक काय असेल? मग समान असेल. आता इथे तुम्हाला बघा बिंदू पी क्यू आर एस टी यू, इथे या बिंदूंचे निरीक्षण करा. तुम्हाला असे लक्षात येईल की त्यांचा एक्स निर्देशक जो आहे तो सारखा आहे आणि वाय निर्देशक मात्र बदललेला आहे. म्हणजेच काय? वाय अक्षाला 4 एकका अंतरावर समांतर असणारी ही जी रेषा आपल्याला मिळालेली आहे तिचं सूत्र एक्स बरोबर -4 असेल. म्हणजेच कॉमन सूत्र जर बघायचं झालं तर एक्स बरोबर ए हे सूत्र आहे वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं. अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे एकच लक्षात ठेवायचं की जर रेषा एक्स अक्षाला समांतर असेल तर तिचं सूत्र काय असेल? वाय बरोबर बी. आणि जर रेषा वाय अक्षाला समांतर असेल तर तिचं सूत्र लक्षात ठेवायचं एक्स बरोबर ए. ए आणि बी हे दोघं काय आहेत? स्थिरांक आहेत, म्हणजे सारखे. अशा पद्धतीने आपण एक्स अक्ष आणि वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचे सूत्र बघितलेले आहेत. आता या प्रकरणातील एवढ्या भागावर तुम्हाला 1 आणि 2 मार्काचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. आता ते प्रश्न कसे असतील ते आपण बघूया. तुम्हाला सांगितलेले आहे सोबतच्या आकृतीत जे बिंदू दिलेले आहेत ई एफ जी टी या बिंदूंचे निर्देशक लिहा. ईचे निर्देशक आता तुम्हाला इथे दिसत आहे, आकृतीवरनं फक्त तुम्हाला निर्देशक लिहायचे आहे. तर तुम्ही सांगू शकतात ईचे निर्देशक काय आहेत? ईचे निर्देशक आहे
ईचा अंतर एक्स अक्षापासूनचं 2 आहे आणि वाय अक्षापासूनचं 1 आहे, म्हणून त्याचे निर्देशक असतील 2 आणि 1. त्यानंतर एफ बिंदूचे निर्देशक तुम्हाला विचारले तर तुम्ही सांगू शकतात की याचं एक्स अक्षापासूनचं स्थान किती आहे, -3, आणि वाय अक्षावर याचं स्थान किती आहे, 3. म्हणून वजा म्हणून त्याचं निर्देशक आले -3, 3. त्यानंतर जी बिंदूचे निर्देशक विचारल्यावर आपण बघू शकतो जी हा बिंदू तिसऱ्या चरणात आहे आणि त्याचे निर्देशक एक्स अक्षाचं अंतर आहे -4 आणि वाय अक्षाचं अंतर आहे -2. म्हणून हा जी बिंदू आपल्याला त्याचे निर्देशक आपण लिहू शकतो -4 -2. त्यानंतर बिंदू टी चे निर्देशक आपल्याला विचारले तर आपण बघतोय आपल्याला टी बिंदू इथे दिसतोय, त्याचा एक्स निर्देशक आहे 3 आणि वाय निर्देशक तुम्हाला दिसतोय -1. म्हणून इथे कंसामध्ये आपण 3 आणि -1 अशा पद्धतीने निर्देशक, म्हणजे तुम्हाला आकृतीवरून बिंदूंचे निर्देशक विचारले जाऊ शकतात. प्रत्येकी एका मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त उत्तर लिहायचे आहे. आता तुम्हाला पुढचा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की खालील बिंदूंचे चरण ओळखा किंवा अक्ष ओळखा. तर चरणाचे आपण बघितले होते की पहिल्या चरणात धन धन, दुसऱ्या चरणात, तिसऱ्या चरणात ऋण ऋण, चौथ्या चरणात धन ऋण असे निर्देशक असतील. मग आता एक्स अक्षावर जर बिंदू असेल तर त्याचे निर्देशक कसे असतील, त्याचे निर्देशक एक्स अक्षावरचं वाय निर्देशक काय असेल, 0 असतो आणि वाय अक्षावर जर बिंदू असेल तर त्याचा एक्स निर्देशक काय असतो, 0 असतो आणि आरंभ बिंदूचे 0 0 असतात. तर मग आता बघा तुम्हाला ए हा बिंदू बघूया आधी आपण. ए मध्ये तुम्हाला दाखवलेला आहे 5 आणि 4, 5 आणि 7 म्हणजे दोघं निर्देशक कसे आहेत, धन आहे. मग लिहिताना आपण कसे लिहायचे, ए 5 7 या बिंदूचे एक्स निर्देशक धन आहे व वाय निर्देशक धन आहे, म्हणून ए हा बिंदू कोणत्या चरणात येईल, तर चरण पहिल्या म्हणजे पहिल्या चरणात येईल. अशा पद्धतीने आपण लिहिलं पाहिजे. त्यानंतर बिंदू -6 4, -6 आणि 4. आता -6 आणि 4 पहिला निर्देशांक तुम्हाला ऋण आहे आणि दुसरा आहे धन. मग ऋण आणि धन कोणत्या चरणात येतं, तर चरण दुसरे. म्हणून चरण दुसऱ्यामध्ये तुम्ही त्या सांगू शकता की बिंदू हा जो आहे बी तो चरण 2 मध्ये आहे. त्यानंतर सी बिंदू जर बघितला, सी बिंदूचे निर्देशक आहे 4 - 7 म्हणजे काय, धन ऋण. धन ऋण लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की धन ऋण हे चौथ्या चरणात येतं, म्हणून बिंदू सी कुठे आहे, बिंदू सी चे स्थान हे चौथ्या चरणात असेल. त्यानंतर डी बिंदू ऋण 9, ऋण 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 हे चरण 3 मध्ये येतात, म्हणून बिंदू डी हा तिसऱ्या चरणात असेल. त्यानंतर बिंदू पी -3 0, तर 0 म्हणजे वाय निर्देशक 0 आहे, म्हणून पी बिंदू हा एक्स अक्षावरती असेल. एक्स अक्षावरती पण -3 जिथे आहे इथे त्याच्यावर तो असेल. त्यानंतरचा क्यू बिंदू 0 8 याचा एक्स निर्देशक 0 आहे, म्हणून मग हा बिंदू कुठे असेल, वाय अक्षावर असेल. 8 इथे आपलं याचं स्थान आपण क्यू बिंदूचं हे स्थान निश्चित करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला बिंदूचे चरण किंवा अक्ष ओळखायला सांगितले तर अशा पद्धतीने आपण ते ओळखायचे असतात. आता बघा चित्रामध्ये शिक्षिका विचारत आहे की 0 - 4 असणारा बिंदू कुठे असेल. विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. एक्स निर्देशक 0 आहे म्हणून बिंदू वाय अक्षावर असेल, तर हे उत्तर बरोबर असेल. त्यानंतर विचारलं आहे बिंदू 0 - 4 हा कुठे असेल. अर्थातच विद्यार्थी उत्तर देतोय एक्स निर्देशक काय आहे, 0 आहे, म्हणून बिंदू वाय हा कुठे असेल, बिंदू हा वाय अक्षावरती असेल.
अशा पद्धतीने ओरली सुद्धा तुम्ही एकमेकांना म्हणजे फ्रेंडला, तुमच्या मित्रमैत्रिणींना पटापट विचारून, आपण जसे प्रश्न विचारतो एखाद्या खेळामध्ये, तसे एकमेकांना प्रश्न विचारून आपण या भागाचे दृढीकरण अगदी हसत खेळतरित्या समजून घेऊ शकतो. त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला एका मार्कासाठी जे बहुपर्यायी प्रश्न असतात त्याच्यात पर्याय दिलेले असतात. त्याच्यात कशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं? एक्स अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते? मग आपल्या एक्स अक्षाचा पहिला ऑप्शन आहे एक्स बरोबर 0. नाही. तर एक्स अक्षाचं सूत्र काय आहे? वाय बरोबर 0. म्हणून आपण बी हे उत्तर लिहायचं आहे. आता नवीन आराखड्यानुसार तुम्हाला उत्तर नुसतं लिहून पुरेसं नाही, तर त्याचा क्रमांक लिहायचा असतो. म्हणजे इथे ऑप्शन दिलेले ए, बी, सी, डी. तर तुमचं बी हे उत्तर करेक्ट आहे. तुम्ही जर वाय बरोबर 0 नुसतं असं लिहिलं तर मार्क मिळणार नाहीत. तर तुम्हाला पर्याय लिहावा लागेल. तरच बोर्डाच्या परीक्षेत मार्क देण्याचा आता संकेत नवीन निघालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे -4 -3 हा बिंदू कोणत्या चरणात असेल? आता याचे निर्देशक तुम्हाला दिसत आहेत ऋण ऋण. मग लगेच आठवा की हा कोणत्या चरणात असेल? याच्यात एक्स किंवा वाय काहीही शून्य नाही आहे, म्हणजे तो चरणात आहे. ऋण ऋण बिंदू कुठे येतो? तर तिसऱ्या चरणात येतो. म्हणून आपल्याला पर्याय सी असे लिहावे लागेल. अशा पद्धतीने बहुपर्यायी प्रश्न आणखी एक बघूया. एक्स अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या रूपात येतो? आता एक्स अक्षावर जर बिंदू आहे तर त्याचा वाय निर्देशक हा 0 असेल. मग इथे कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला वाय निर्देशक 0 दिसत आहे? पहिल्यामध्ये नाही, बी मध्ये नाही, तर सी मध्ये दिसतोय, डी मध्ये पण नाही. म्हणजेच सी म्हणजे एक्सचा ए म्हणजे जो पण काय असेल आणि नंतरचा वायचा काय 0. तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सी. तुम्हाला पर्याय अशा खाली पर्याय तुम्हाला लिहायचा असतो. त्याचबरोबर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या समीकरणाचे आलेख एक्स अक्षाला समांतर आहे व कोणत्या समीकरणाचा आलेख वाय अक्षाला समांतर आहे? आता व्हाईसे वर्सा म्हणजे एक्स अक्षाचं जर समीकरण दिलं असेल तर तो वाय अक्षाला समांतर असतो आणि वाय अक्षाचं जर समीकरण दिलेलं असेल तर तो एक्स अक्षाला समांतर असतो. हे आपण एकदा लक्षात ठेवलं तर याचं उत्तर आपल्याला पटकन देता येतं. पहिलं आहे एक्स बरोबर 3. एक्स बरोबर 3 आहे म्हणजे हा कोणाला समांतर असेल? वाय अक्षाला. म्हणून उत्तर लिहायचं हा आलेख वाय अक्षाला समांतर आहे. पुढचं दिलेलं आहे वाय वजा 2 बरोबर 0. म्हणजे वाय बरोबर म्हणजे वाय वजा 2 बरोबर 0 म्हणजे वाय बरोबर 2. म्हणजे मग वायचं किंमत दिलेली याचा अर्थ हा कोणाला समांतर असेल? तर एक्स अक्षाला. म्हणून उत्तर लिहायचं आहे हा आलेख एक्स अक्षाला समांतर आहे. पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. क्यू आणि आर या बिंदूचे निर्देशक लिहा. एक एक मार्कासाठी हे प्रश्न असू शकतात. आता क्यू बिंदू तुम्ही बघा, तुम्हाला आकृती दिसते तर तुम्हाला त्याचं स्थान तुम्ही बघा. एक्स अक्षाचा आधी घ्यायचं तर तुम्हाला ते -2 इथून याचं हे स्थान आलेलं आहे. त्यानंतर वायचं बघा 2 म्हणजे हे इथे आपल्याला दिसते. म्हणजे याचे निर्देशक कसे असतील? तर एक्स अक्षाचा आधी लिहिला -2 आणि वायचा लिहिला 2. त्यानंतर आर बिंदूचे निर्देशक लिहायचे आहेत. आता आर बिंदू तुम्हाला इथे आहे, त्याचा एक्स निर्देशक इथे 4 पासून आलेला आहे आणि वायचा निर्देशक इथे -1 पासून आलेला आहे. म्हणून आरचे निर्देशक कसे लिहिणार आपण? 4 - 1. पुढील प्रश्न तिसऱ्या चरणात तुम्हाला कोणता बिंदू दिसतोय किंवा कोणता बिंदू आहे? चरण 3 म्हणजे चरण 3 मध्ये तुम्हाला एकच बिंदू दिसतोय ज्याचं नाव आहे एस. म्हणून उत्तर अगदी सिंपल पद्धतीने तिसऱ्या चरणात एस बिंदू आहे. पुढील प्रश्न आर बिंदू कोणत्या चरणात येतो? आर बिंदू हा तुम्हाला दिसतोय 1 2 3 4 चौथ्या चरणात आहे. म्हणून उत्तर असेल आर बिंदू चौथ्या चरणात आहे. तुम्हाला याबरोबर असा म्हणजे हे निर्देशक कोणत्या चरण किंवा अक्षावर येतात
याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला सराव संच 7.1 मध्ये अशी भरपूर उदाहरणं दिलेली आहेत, निर्देशक दिले. तुम्हाला फक्त चरण किंवा अक्ष ओळखायचं आहे. तर आता पहिला बिंदू आपण घेतलेला आहे 5 आणि 3 म्हणजे धन धन. त्यांचे हे लक्षात घ्यायचे, धन 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 चरण 1 म्हणून चरण 1. पुढचं आहे ऋण धन. ऋण धन. ऋण धन म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की चरण 2. पुढचं आहे धन ऋण. धन ऋण म्हणजे हे चौथ्या चरणात म्हणून चरण 4. शून्य 4. एक्स निर्देशक 0 आहे म्हणजे निश्चितच तो बिंदू कुठे असेल, वाय अक्षावर. नंतर ऋण 0. 0 आला म्हणजे तो बिंदू हमखास अक्षावर आहे, फक्त अक्ष ओळखायचा. आता वाय 0 आहे म्हणजेच तो कशावर असेल, एक्स अक्षावरती असेल. अशा पद्धतीने आपण हे जरा आपल्या डोक्यात एकदम फिट केलं तर आपल्याला झोपेत जरी विचारलं तरी त्यांचे आपल्याला चरण आणि अक्ष हे ओळखता येतात. पुढचा बिंदू आहे वजा वजा म्हणजे ऋण ऋण. ऋण म्हणजे ऋण ऋण हे चरण 3 मध्ये येतात म्हणून याचे चरण असेल 3. पुढचा आहे धन धन. धन धन चरण 1 म्हणून चरण 1 मध्ये. पुढच्याचे निर्देशक ऋण धन. ऋण धन म्हणजे चरण 2. पुढचा आहे शून्य आणि ऋण. शून्य आणि ऋण असं असेल तर तुमचा एक्स निर्देशक 0 दिसतोय म्हणजे तो वाय अक्षावरती असेल. धन ऋण. पुढच्या प्रश्नात धन ऋण. धन ऋण हे चौथ्या चरणाचं लक्षण आहे म्हणून हे चौथ्या चरणात. आणि जरही आपलं त्यावेळेला जर तुम्ही कन्फ्यूज झाला नक्की तिसऱ्या चरणामध्ये म्हणा किंवा दुसऱ्या, पटकन बाजूला काढून घ्यायचा, एक्स अक्ष वाय अक्ष क्रॉसिंगमध्ये द्यायचं. ते एकदा मांडलं की तुमच्या लक्षात येईल इथे धन धन इथे ऋण ऋण म्हणजे ते साईडला रफ वर्कमध्ये तुम्ही काढून घ्यायचं आणि एकदा चेक करून बघायचं. किंवा कधी कधी आपला गोंधळ होऊ शकतो धन ऋणचा आणि ऋण धनाचा. तर मग त्यावेळेला डायरेक्ट उत्तर न लिहिता आधी थोडंसं रफ वर्क करायचं, तिथे अक्ष काढायचे आणि मग पटकन आपल्या लक्षात येईल आपण जे गेस केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही. आणि मग एकदा खात्री करूनच मग आपण उत्तर लिहायचं म्हणजे आपला मार्क जाणार नाही. त्याचबरोबर याच्या दृढीकरणासाठी तुम्ही असा आलेख कागदावर हे करून आणि सोंगट्या घेऊन तुम्ही हे लुडोच्या गेम पद्धतीने खेळून ह्या प्रकरणाचं दृढीकरण देखील करू शकतात. कारण एकदा खेळातून जर तुमच्या मेंदूमध्ये फिट झालं तर हे तुम्ही अगदी लाईफ लॉंग म्हणजे आजीवन हे विसरू शकत नाही. म्हणून आणि हे प्रकरण अतिशय हसत खेळत शिकण्यासारखं असं निश्चितच आहे. म्हणून तुम्ही असं खेळातून देखील याचा सराव करू शकता. आता तुम्हाला पुढील प्रश्न कसा येऊ शकतो, बिंदू P व बिंदू Q हे बिंदू स्थापन करायला सांगितलेले आहे. असा आलेख कागद तुमच्या समोर असेल आणि हे बिंदू आता तुम्हाला स्थापन करायचे आहेत. मग आधी आपण एक्स अक्ष काढून घेतला, त्याला छेद देणारा वाय अक्ष काढून घेतला आणि त्यांचं जे प्रमाण आपण घेणार आहोत ते आधी वरती उजव्या हाताला कोपऱ्यावरती लिहून घेतलं. मग आता त्यांच्या छेदनबिंदूला O हे नाव देऊन झालं आणि मग आता आपल्याला बिंदू स्थापन करायचे आहेत. मग आता बिंदू स्थापन करण्यासाठी आपण एक एक बिंदू स्थापन करायचा आणि अशा पद्धतीने आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण स्थापन करायचा आहे. आता पहिला बिंदू जो आहे तो आता P तुम्हाला स्थापन करण्यासाठी त्याचा एक्स निर्देशक 4 आणि 3. मग आता एक्स अक्षावरती आधी आपण जे आखून घेतलेलं आहे त्याच्यावरचा एक्स अक्षावरचा 4 बिंदू शोधायचा. तर 4 बिंदू हा इथे म्हणून त्या 4 मधून जाणारी लंब रेषा काढली. त्यानंतर त्याचा वाय निर्देशक आहे 3 म्हणून तीनातून जाणारी एक लंब रेषा काढली. आता ह्या दोन्ही रेषा जिथे छेदतात तो असेल आपला बिंदू. तिथे P नाव दिलं आणि कंसात म्हणजे बघणाऱ्याला पटकन ओळखू यावं यासाठी कंसात त्याचे निर्देशक लिहायचे असतात, जसे इथे लिहिलेले आहे 4 3. मग हे झालं P बिंदूचे स्थापन करून झालाय. त्यानंतर आता Q बिंदू -2 2. पहिला -2. मग आता -2 एक्स अक्षावरती -2 कुठे आहे, इथे आहे म्हणून -2 मधून जाणारी एक लंब रेषा काढली. त्यानंतर त्याचा वाय निर्देशक काय आहे, 2 आहे.
मग वाय वरती 2 कुठे आहे? इथे आहे. त्यातून जाणारी पुन्हा एक लंबरेषा आपण काढली. म्हणून यांचे निर्देशक कसे झाले? -2 आणि 2. अशा पद्धतीने Q बिंदू स्थापन झाला. त्यानंतर आता तिसरा बिंदू दिसतोय R. आता R चे निर्देशक -3 -4. -3 म्हणजे x अक्षावरचा -3 इथे आहे. म्हणून -3 मधून जाणारी आपण एक लंबरेषा काढली. त्याच्यानंतर त्याचा y निर्देशक दिसतोय हे -4. म्हणून -4 मधून जाणारी एक लंबरेषा काढली. त्यांच्या छेदनबिंदूला R नाव दिलं. कंसामध्ये -3 -4 असे निर्देशक लिहिले. त्याचबरोबर पुढचा बिंदू आहे एस बिंदूचं एक्स अक्षावरचं स्थान आहे 3. म्हणून एक्स अक्षावर 3 इथे आहे. इथून जाणारी एक लंबरेषा काढली. त्यानंतर y निर्देशक आहे -1. म्हणून -1 मधून जाणारी एक लंबरेषा काढली. त्यांच्या छेदनबिंदूला नाव दिलं एस आणि निर्देशक लिहिले 3 -1. अशा पद्धतीने तुम्ही एका आलेखावर अनेक बिंदू स्थापन करू शकता. आणि हे स्थापन करताना आलेखावर काम करताना 1-2 गोष्टी लक्षात ठेवायच्या कायमच, की गिरवागिरव करायची नाही. एकदा रेष ओढली तर ओढली, परत ती मागे पुढे न्यायची नाही किंवा खाडाखोड करायची नाही. पेन्सिलला नेहमी टोक असू द्यायचं, कारण मुळातच आलेखावरची एक जी रेष आहे ती 1 मिलीमीटर एवढीच आहे आणि मग त्याच्यात आपली जवळ असेल तर ते 2-3 mm होऊन जातं. म्हणून आपली रेषा स्पष्ट कुठे आहे ती दिसत नाही. म्हणून पेन्सिल ही टोकवालीच घ्यायची. अशा पद्धतीने जर आपण आकृती व्यवस्थित काढली तर आपल्याला पूर्णच्या पूर्ण मार्क हे मिळू शकतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 1 आणि 2 मार्काच्या प्रश्नांचा या प्रकरणातील सराव आपण करू शकतात. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर या प्रकरणावरचे आधीचे व्हिडिओ देखील तुम्ही निश्चितपणे बघू शकतात. आणि सर्वांनी यूट्यूबवरील हे व्हिडिओ बघण्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभारी.